नमस्कार, मी अश्विनी स्टिच विथ आशू या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण 38 साइजचा प्रिन्सेस कट ब्लाउज बघणार आहोत। त्याची ड्राफ्टिंग आणि पेपर कटिंग आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। आधी बॅक पार्ट बघणार आहोत। इथे हाईट घेतली 15 इंच, एक स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची, शोल्डर टाकायचं 5.5 इंच, खाली पण पॉइंट द्यायचा 5.5 इंचावर, स्ट्रेट लाईन ओढून घ्यायची, मुंड्याची लाईन टाकायची आता 6.5 इंचावर, थोडी पुढे सुद्धा 6.5 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन आखून घ्यायची, चेस्ट लाईन टाकायची 9.5, 1.5 इंच मार्जिन। आपली 11 वर पूर्ण लांबी झाली आहे। खाली पण 11 ची लांबी टाकायची आणि बॉक्स आखून घ्यायचा। एक इंच मायनस जायचं आणि स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। आता इथे मुंडा खोली द्यायची आहे, 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि गोल राऊंड आखून घ्यायचा। छान अशी गोलाई द्यायची। आपला बॅक पार्ट रेडी आहे, कट करायचा। आता फ्रंट पार्टची कटिंग। हाईट टाकायची 14 + 1.5 इंच, 15.5 इंचावर मार्किंग करायची 2 ठिकाणी आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। शोल्डर टाकायचं 5.5 इंच, खाली सुद्धा 5.5 इंचावर एक मार्किंग करायची आणि स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। आता मुंडा खोलीच्या लाईनीवर 6.5 इंचावर मार्किंग करायची, थोडं पुढे सुद्धा 6.5 इंचावर मार्किंग करायची आणि स्ट्रेट लाईन मारायची। चेस्ट लाईन टाकायची 11 इंच, 9.5 + 1.5 इंच 11 इंच, कमरेलाही 11 इंचावर मार्किंग करायची आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। 1 इंचावर मार्किंग करायची मुंडा खोलीला फ्रंट पार्टसाठी आणि गोलाई द्यायची। व्यवस्थित गोलाई देऊन झाल्यावर ज्या ठिकाणी फोल्ड पेपर आहे त्या ठिकाणी कमरेच्या साईडला 4 इंचावर मार्किंग करायची, थोडी वर सुद्धा 4 इंचावर मार्किंग करायची आणि उभी 5 इंचावर मार्किंग करायची। स्ट्रेट लाईन आखून घ्यायची। इथे जिथे वर आहे तिथे 1/2 इंचाची मार्किंग करायची दोघं साईडला। फ्रेंच कर्वनी मुंडा खोलीकडे आकार देऊन घ्यायचा प्रिन्सेस कट कटोरीचा। तिथून 1.5 इंच दोघं बाजूंनी 1.5 इंचावर मार्किंग करायची आणि ते जॉईंट करून घ्यायचं। ते जॉईंट झाल्यावर टक्स पॉइंट मायनस करायचा 2.25 इंच, तितकंच पुढे वाढवून घ्यायचं 2.25 इंच, वर 1/2 इंच वाढवायचं आणि एक स्ट्रेट लाईन मारून घ्यायची। स्ट्रेट लाईन मारून झाल्यावर जो टक्स मायनस केला आहे ती 1.25 इंचाची रेष स्ट्रेट लाईन मारून घ्यायची आणि प्रिन्सेस कट कटोरीचा आकार देऊन घ्यायचा। हा आपला फ्रंट पार्ट रेडी आहे। आता आपल्याला इथे गळा आखायचा नाहीये, तो आपण कापडावर डायरेक्ट कटिंग करणार आहोत। इथे 1/2 इंच या साईडनी आणि 1/2 इंच कटोरीच्या साईडनी मायनस करायचा आहे। स्ट्रेट लाईन मारून घ्यायची क्रॉसमध्ये आणि आता कटिंग करूया। हे आपला प्रिन्सेस कट फ्रंट पार्ट सुद्धा कट करून झालेला आहे। हा दोघं फ्रंट पार्ट आहेत। आता आपल्याला स्लीव कट करायची आहे। 6 इंच स्लीव आहे, 7 इंचाचा पेपर कट करायचा। 3 इंचावर मार्किंग करायची, 1 इंच आतमध्ये मार्किंग करायची आणि वर सुद्धा 1 इंच मार्किंग करायची। त्या 1 इंचापासून गोलाकार
फिश कट सारखा आकार द्यायचा आहे स्लीवला. त्या आकाराचा मध्य घ्यायचा. तिथे 1/2 इंच डाऊन जायचं. 1/2 इंच डाऊन गेल्यावर तिथे फिश कटचा आकार द्यायचा आहे तुम्हाला आणि साईडनी एक क्रॉस लाईन मारून घ्यायची. आता स्लीव पण कट करायची आपल्याला. मधला आकार कट करून झालेला आहे. आपण स्लीव तयार केली 6 इंचाची, रुंदी 6.5 प्लस 4 इंच 10.5 इंच स्लीवची रुंदी घेतली. आता इथे आपल्याला कापडावर पेपर कटिंग ठेवून कट करून घ्यायचं आहे. इथे आपली कटिंग झालेली आहे. आता स्टिचिंग घेऊया फ्रंट पार्टची. गळा आखून घेऊया. 2.5 इंचाच्या वर 3 रेषा मार्किंग करायची. खाली सुद्धा 10.5 इंचाचा गळा आहे. 3.25 वर मार्किंग करायची खाली आणि एक बॉक्स आखून घ्यायचा. आता इथे गळा रेडी करायचा आहे. एक 8 वर मार्किंग करायची आणि एक 2.5 वर मार्किंग करायची. फ्रेंच कर्व ठेवायचा आणि शेप द्यायचा. मटका गळा करायचा आहे आपल्याला. थोडा आतमधून शेप द्यायचा आणि तोच फ्रेंच कर्व खाली उलट्या साईडने ठेवायचा आणि गोलाईमध्ये आकार द्यायचा. आपला खूप छान असा मटका गळा रेडी होतो. इथे तुम्ही बघू शकता मटका गळा आपला किती छान पद्धतीने तयार झालेला आहे. थोडी डार्क मार्किंग करायची म्हणजे दुसऱ्या साईडला पण उमटेल. बघा छान अशी शेप आलेली आहे मटक्या गळ्याची. तो फक्त थोडा डार्क करून घ्यायचा कारण आपल्याला त्याच मार्किंगवर स्टिच करायचा आहे. आता मेन फॅब्रिक सरळ साईडने ठेवायचं. त्यावर आपला अस्तर ठेवायचा आणि जी मार्किंग आहे त्यावर स्टिच करून घ्यायची. इथे स्टिच करून झालेला आहे. कमरेला सुद्धा शिलाई देऊन झाली आहे. गळ्याला स्मॉल कट द्यायचे. पलटी करायचा कापड आणि परत एक शिलाई देऊन घ्यायची. दाब शिलाई देऊन झाल्यावर लेस लावून बघा आपला बॅक पार्ट रेडी झालेला आहे. कपडा थोडा पावडरी आहे, रबर टाईप, त्यामुळे थोडा किचकट जातोय शिवायला. इथे स्लीव पण रेडी झालेली आहे आपली. कटोरीला पण शिलाई मारून रेडी करायचं. एक्स्ट्रा फॅब्रिक कट करून घ्यायचं. आता फ्रंट पार्टचा गळा रेडी करायचा आहे. इथे पण 2.5च्या पुढे 3 रेषा अशी मार्किंग करायची गळ्याची. 6.5 इंचाचा गळा आहे. आपण 7 इंचावर मार्किंग केली आहे आणि एक बॉक्स आखून घेतलाय. खाली 3 इंचावर मार्किंग करायची म्हणजे गळा थोडा ब्रॉड आणि छान दिसेल. बॉक्स आखून झाल्यावर व्ही-लिप गळा आहे आपला. त्यासाठी फ्रेंच कर्व ठेवायचा उलट्या साईडनी आणि आकार देऊन घ्यायचा. व्यवस्थित आकार द्यायचा. सध्या हा गळा खूप ट्रेंडिंगमध्ये आहे. कोणीही कस्टमर येत असेल माझ्याकडे तर हाच गळा शिवायला सांगत आहे फ्रंट साईडला. बघा ही मार्किंग झालेली आहे. ओपन करायचा दोघं साईडनी. मार्किंग उमटेल. इथे लाईन्स थोडा डार्क करून घ्यायच्या. व्यवस्थित लाईन डार्क झाल्यावर मेन फॅब्रिक ठेवायचं आणि त्यावर हे अस्तर ठेवायचं. मार्किंगची साईड आपल्याकडे ठेवायची कारण त्याच मार्किंगवर आपल्याला स्टिच करायचं आहे. आता स्टिचिंग करून घेऊया. इथे आपलं ब्लाऊज पूर्णपणे रेडी आहे. फिटिंगची शिलाई देऊन घेत आहे. तुम्हाला हा ब्लाऊज कसा वाटला, याची फिनिशिंग फिटिंग कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा.